राऊतसाहेब, आज संपूर्ण देशाचं लक्ष एका आंदोलनाकडे लागलेलं आहे. एक युवक अभिजित कितके जो अमेरिकेत शिकतो तो आज नवी दिल्लीत दाखल झालेला आहे आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची नीट पेपर लीक फुटी प्रकरणी राजीनाम्याची मागणी होणार आहे. आंदोलन आता सुरू होत आहे. चांगली गोष्ट आहे की कोणी बघा, नीट पेपर फुटीविरुद्ध या देशामध्ये आंदोलन झालं नाही असं नाही. लखनौला झालं आहे, आसामला झालं आहे, देशाच्या प्रत्येक प्रमुख शहरांमध्ये, दिल्लीमध्ये झालं आहे. या पेपर फुटीविरुद्ध आंदोलनं झाली. सरकारनं ती दडपण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर पाण्याचे फवारे मारले, अश्रुधूर सोडले आणि त्या आंदोलनाला प्रसिद्धी मिळू नये यासाठी तजवीज केली. अशा प्रकारे तरुण वर्ग संतप्त होऊन रस्त्यावर उतरलेला आहे आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागतो आहे. या संदर्भातल्या कोणत्याही बातम्या प्रसिद्ध होऊ नये याची तजवीज सरकारने केली. त्यासाठी माध्यमांवर दबाव आलेले आहेत, हे मी स्वतः पाहतो आहे. आता हा जो काही कॉक्रोच जनता पार्टी आणि त्याचे संस्थापक अभिजित दिपके हे येऊन त्या विषयावर ते आंदोलन करणार आहेत जंतर मंतरला, असं आम्ही वाचतोय आणि ऐकतोय. अर्थात जर ते आंदोलन यशस्वी झालं आणि त्यात मोठ्या संख्येनं तरुण वर्ग उतरला तर सरकारला त्याची दखल घ्यावीच लागेल. आताही घ्यावी लागेल, जेव्हा पार्लमेंट सुरू होईल तेव्हाही ती घ्यावी लागेल. पण माझ्या माहितीनुसार हे आंदोलन यशस्वी होऊ नये, तरुणांनी तिथे पोचू नये यासाठी सरकार अत्यंत गोपनीयरित्या दबावाचं तंत्र अवलंबत आहे. जंतर मंतरच्या परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस फोर्स आहे आणि तरुणांनी तिकडे पोचू नये प्रत्यक्ष आंदोलनस्थळी, यासाठी पोलिसांना विशेष जबाबदारी देण्यात आली. राऊतसाहेब, आंदोलनाचं यश तुम्ही कशावर मानता? लाखो युवक रस्त्यावर उतरणं की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणं? दोन्ही गोष्टींना मी यश मानतो. एकतर लाखो नसले तरी हजारो तरुणांनी उतरणं आणि त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होणं, या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. इतकं मोठं स्कॅन्डल होऊन हजारो तरुणांचं भविष्य त्यात फसलेलं आहे, तरीही जर नरेंद्र मोदी हे त्या मंत्र्याचा राजीनामा घेत नसतील तर तुम्हाला स्वच्छ प्रशासन, झिरो भ्रष्टाचार याविषयी बोलण्याचा कोणता अधिकार नाही. खरं म्हणजे या संदर्भात राजीनामा द्यायची गरज अमित शहांची आहे, ते गृहमंत्री आहेत देशाचे. हा पेपर लीक प्रकरण जसं शिक्षण खात्याशी संबंधित आहे तसं ते लॉ अँड ऑर्डर, गुन्हेगारी, शेवटी त्या CBI आलेला आहे ना. शेवटी तुम्ही तपास CBIकडे का दिला? कारण गुन्हा घडलेला आहे. जर इतक्या मोठ्या प्रमाणात तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारा गुन्हा घडला असेल तर देशाच्या गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे की नाही? महाराष्ट्र हे त्या गुन्ह्याचं सेंटर आहे, केंद्रबिंदू आहे. मग महाराष्ट्रात ज्यांच्याकडे गृह खातं आहे त्यांची ही जबाबदारी आहे की नाही, याचं उत्तर प्रामाणिकपणे द्यायला पाहिजे, मिळायला पाहिजे. राऊतसाहेब, आतापर्यंत विरोधी पक्षातील एकाही पक्षानं पाठिंबा दिलेला नाही, शुभेच्छा दिलेल्या आहेत पण अजूनपर्यंत पाठिंबा दिला नाहीये. त्यामागची कारणं काय आहेत की विरोधी पक्ष आधी माहोल काय आहे? नाही, असं बघा, असं नाही आहे. हा एक सध्या कॉक्रोच जनता पार्टी हा एक अराजकीय आंदोलनाचा भाग आहे आणि अनेक सामाजिक संस्था किंवा अनेक क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते हे एकत्र जमत आहेत. या देशामध्ये लोकशाही असल्यामुळे अनेक राजकीय पक्ष आहेत, त्यांच्यामध्ये मतं आणि मतांतर आहे आणि ज्या पद्धतीनं राजकीय पक्षांवर सुद्धा सत्ताधाऱ्यांचा दबाव आहे, त्यातले काही राजकीय पक्ष त्याच्या आसपास फिरकणार आहेत. पण आमच्यासारखे जे लोक आहेत ते तरुणांनी आंदोलनात उतरावं
आणि देशाच्या लोकशाहीचं आणि स्वातंत्र्याचं रक्षण करावं या मताच्या. विधान परिषदाच्या निवडणुका रद्दच करा अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी केली. त्याला 2 संदर्भ पण आहेत. 1954 साली विधानसभेत असा ठराव देखील मंजूर झाला होता की विधान परिषद रद्द करा, आणि 2017 साली देखील अनिल गोटेंनी मागणी केली होती विधान परिषद बरखास्त करा. नाही, विधान परिषद बरखास्त करा असं सुधीर भाऊंना का वाटतंय या संदर्भात त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली पाहिजे. त्यांच्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह, हे त्यांचं व्यक्तिगत मत असता कामा नये, किंवा राज्यसभा. याचं कारण काय? याचं कारण तुम्ही लोकांनी जो घोडेबाजार केलेला आहे या निवडणुकांमध्ये, तुम्ही लोकांनी म्हणतोय. विधान परिषदेत काल आपण पाहिलं, एका दिवसात 150 कोटी रुपये कोणी खर्च केले. आमच्याकडे नाही आहेत पैसे. पैसे कोणाकडे आहेत? पैसे मिंदे गटाकडे आहेत, पैसे फडणवीसांकडे आहेत पक्ष म्हणून, पक्ष अजित पवार गटाकडे आहे, पक्ष नरेंद्र मोदी, अमित शहा म्हणजे गौतम अडाणीकडे आहे. आणि त्या पैशाच्या माध्यमातून तुम्ही हा राज्यसभा, विधान परिषद आणि इतर सर्व निवडणुकांमध्ये त्याचा वापर करता. त्याच्यामुळे लोकांना निवडणूक नको आहे. विधान परिषद निवडणूकसुद्धा ही राज्यसभेप्रमाणे ओपन करा. म्हणजे तुम्ही तुमच्या प्रतिरोधाला मत दाखवा, अशा पद्धतीने करा ना. आम्ही ही मागणी केली आहे. आणि देशाच्या निवडणुका बॅलेट पेपरवरती घ्या, मतपत्रिकेवर घ्या. तुम्ही या मागण्या तुमच्या पक्ष नेतृत्वाकडे रेटून द्या, असं मी मुनगंटीवार यांना सांगेन. तुम्ही ह्या सगळ्या निवडणुका, सार्वत्रिक निवडणुका, विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषदा वगैरे, महापालिका, या तुम्ही बॅलेट पेपर, मतपत्रिकेवर घ्यायलाच पाहिजे. आणि विधान परिषद आणि राज्यसभेसारख्या ज्या निवडणुका आहेत त्या तुम्ही, राज्यसभा ओपन होते आहे म्हणजे तुम्हाला तुमचं मत दाखवावं लागतं. त्याचप्रमाणे विधान परिषदेच्या सर्व निवडणुका, मग त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या असतील किंवा विधानसभेतून निवडून जाणारे लोक असतील, आमदारांनीसुद्धा, तुम्ही तुमचं मत हे मी माझ्याच पक्षाच्या व्हीपनुसार दिले की नाही हे लोकांना दाखवा. तुमच्या पक्षाला प्रश्नच मिटतोय ना. राऊत तुम्हाला बर्नॉल पाठवले नितेश राणेंनी, तुम्ही त्यांना परत रिटर्न गिफ्टची संस्कृती असेल, तुम्ही काय पाठवणार आहात का? अजिबात. कशा करता पाठवायचं? कोणी काय पाठवलं असेल भेट म्हणून आनंदानं, तर ते मी स्वीकारेन. आणि अनेकांना इस्पितळामध्ये जखमींना अशा बर्नॉलची गरज असते. आता त्यांनी बर्नॉल का ठेवलं, ते कुठे जखमी झालेत का बघायला पाहिजे. त्यांनी एवढा स्टॉक आणून ठेवला होता. हां, बघा, हे धंदे बंद करा आणि चांगल्या पद्धतीने राज्य करा, एवढेच मी त्यांना सल्ला देईन. आपण तरुण आहात, अनेक पक्षांतरं करून आपल्याला आता सत्ता मिळालेली आहे. आपलं कुटुंब मूळचं बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचं, शिवसेनेचं आहे. मधल्या काळामध्ये आपण अनेक पक्ष बदललेले आहात. आता आपण सत्तेवर असाल तरी सत्ता टिकवा. सत्ता अमर नसते, सत्ता जाते येते, जाते येते, हे लक्षात घ्या. तेव्हा ही जरा नौटंकी बंद केली आणि आपल्या खात्याकडे लक्ष दिलं तर उत्तम. मंत्रिमंडळामध्ये जे मंत्री उत्तम काम करतात आपल्या खात्यात, त्यातले ते एक मंत्री आहेत, हे मी सांगू शकतो. मत्स्य विभाग जो त्यांचा आहे त्याच्यामध्ये त्यांनी अनेक चांगल्या योजना आणलेल्या आहेत. पण तुम्ही गांभीर्यानं काम करा, अधिक चांगलं काम तुम्ही कोकणात करू शकाल. तुम्हाला एक ओपन चॅलेंज केलंय. बाळा माने म्हणतात की तुम्ही जे 25 कोटीचे पुरावे द्या, राजकीय संन्यास घेतले. दीपिकेच्या आंदोलनात, त्यांच्या आंदोलनासंदर्भातलाच प्रश्न आहे की तुम्हाला असं वाटतं का की महाराष्ट्र किंवा विरोधी पक्षातील जे तरुण नेते आहेत त्यांनी आज दिल्लीत जाऊन नेमकी तरुणांची काय भावना आहे किंवा अंडरकरंट काय आहे हे जाणून घेतलं असतं तर बरं झालं असतं. सगळ्याच राजकीय पक्षातल्या तरुण नेत्यांना, जे निर्भय आहेत, अशी निर्भय माणसं तरुण तिकडे पोचतील. जे सत्यजित तांबे आहेत ते जाणार नाहीत. जे निर्भय आहेत ते जातील. तरुणांचं नेतृत्व केलेले महाराष्ट्रात अनेक लोक आहेत या क्षणी, सर्वच पक्षात. त्यांनी आपले पक्ष बाजूला ठेवून एक तरुण माणूस काय करतो आहे, कोणतं आंदोलन करतो आहे, तो अटकेलाही घाबरत नाही आहे. त्याच्यापासून काही प्रेरणा घेतली पाहिजे.
महाराष्ट्र हा नेहमी चळवळ आणि आंदोलनाला पाठिंबा देणारा हे राज्य आहे. अनेक चळवळी आपण केलेल्या आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्राकडून जास्त अपेक्षा आहे. एक आणखी प्रतिक्रिया येते भाजपकडून राष्ट्रीय स्तरावरच्या राजकारणाची. इंडिया अलायन्स आता गाडला गेलेला आहे. कारण ज्या पद्धतीनं ममता बॅनर्जी यांच्याही खासदारांनी आता वेगळी भूमिका घेण्याची संकेत दिलेले आहेत, तिथे DMK इंडिया अलायन्स पासून बाजूला झालेली आहे. तर अशा परिस्थितीत आता इंडिया अलायन्स अस्तित्व शिल्लक नाही आणि ते गाडण्याची परिस्थिती. भारतीय जनता पक्ष काही सांगतोय म्हणून की असं या देशातला विरोधी पक्ष संपणार नाही. एक दिवस हीच वेळ भारतीय जनता पक्षावर त्यांना स्वतःला जमिनीत गाडून घेऊन जसं जमीन दुभंगावे आणि आम्हाला आतमध्ये घ्यावं अशी आरोळी त्यांच्याकडनं येईल. कारण लोक त्यांच्या मागे हातात चपला घेऊन धावणार आहेत, काठ्या घेऊन धावणार आहेत. या लोकांना पहा तुम्ही काय होत आहे भविष्यात. भविष्याचं सोडा, 8 तारखेला बैठक आहे इंडिया अलायन्सची, 2 दिवस शिल्लक उरलेले आहेत. अशा वेळेत कोणते पक्ष सहभागी होणार आहेत? बहुतेक सर्व पक्ष सहभागी होतील. शिवसेना हो काय नाही होणार. बघा असं आहे की काही पक्षांनी असं सांगितलं की आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होऊ. काही अडचणी आहेत अनेक पक्षांच्या, पण अनेक पक्ष दिल्लीला उपस्थित राहतील आणि इंडिया अलायन्सची बैठक उत्तम प्रकारे होईल. उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगलाच उपस्थित बघू ना. अजून बघा, दिल्ली आणि मुंबई अंतर 1 तास 45 मिनिटाचं आहे. 1 तास 45 मिनिटाचं आहे, फार नाही. काल तुमची राज ठाकरेंबरोबर भेट झाली, कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली? गप्पा मारल्या आणि अराजकीय गप्पा मारल्या. सन्माननीय राज ठाकरे हे साहित्य, संस्कृती, पर्यटन, कला या विषयावरती त्यांच्याकडे उत्तम माहिती असते आणि राजकारण्यांना याविषयीसुद्धा ज्ञान असायला पाहिजे आणि त्या विषयावरसुद्धा आपण संवाद साधला पाहिजे. आणि राज ठाकरे यांच्याशी आपण या विषयावर उत्तम संवाद साधू शकतो. एक आहे की आमची एका विषयात नक्कीच चर्चा झाली. ती म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की मी वारंवार सांगितलेलं आहे की जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाही तोपर्यंत निवडणुकांवरती बहिष्कार टाका. या त्यांच्या भूमिकेचा त्यांनी काल माझ्याकडे पुनरुच्चार केला आणि मला ते पटत आहे. मला हे पटत आहे. आणि राज ठाकरेंची भूमिका काल मी उद्धवजींनाही सांगितली की राज ठाकरे असं प्रकारे त्यांची भूमिका मांडतात आणि ती योग्य. आणि उद्धवजींना असं वाटतं की याच्यावरती एक निर्णय होणं गरजेचं आहे. आणि फार महत्त्वाचा विषय त्यांनी वारंवार मांडला आहे की ज्या पद्धतीनं निवडणुका घेतल्या जात आहेत, ज्या पद्धतीनं निवडून आलेले आमदार फोडले जात आहेत, त्याला एकच उपाय आहे. तो म्हणजे बॅलेट पेपरवर जोपर्यंत निवडणुका घेतल्या जात नाहीत मतपत्रिकेवर तोपर्यंत या देशातल्या सर्व विरोधी पक्षांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकावा. आणि मला असं वाटतं की हळूहळू हा विचार जर पसरत गेला देशामध्ये तर त्याच्यावरती एकमत होऊ शकतं. नाही, पण आता इंडिया अलायन्सची जी बैठक आहे त्यात हा विषय प्रकर्षानं मांडला जाईल, सगळ्यांना केलं जाईल. आता हा तात्काळ विषय मांडण्यासारखा नाही आहे. आता जे विषय गंभीर आहे तो पश्चिम बंगालचा विषय आहे. त्यानंतर ज्या पद्धतीनं मोदी आणि शहा बेफामपणे राज्य करतायत, विरोधी पक्ष तोडतायत, त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. असे काही महत्त्वाचे विषय, बॅलेट पेपरवरचे विषय अनेकदा आम्ही चर्चेला घेतलेले आहेत. एक विधान परिषदेचा विषय आहे की एकनाथ शिंदे काल असं म्हणाले, तुम्ही जो गंभीर आरोप केला होता की जवळपास 150 कोटींचे व्यवहार झाले, सौदा झाला, तर त्यावर एकनाथ शिंदे म्हणतात की संजय राऊत नोटा मोजत होते का? हो, मी मोजत होतो नोटा. कारण त्यांचे लोक बॅगा घेऊन फिरत होते आणि मला माहिती येत होती. मी बॅगा मोजत होतो, नोटा मोजायचा आता वेळ नाही. त्यांचे लोक कुठे कुठे नाशिकला गेले, नाशिकला गोकुळ गीतेवरती त्यांनी दबाव आणला. मग ते बाहेर गाड्या उभ्या होत्या, गाड्याच्या डिकीमध्ये पैसे होते. दबाव का आणताय तुम्ही जिंकणार आहात ना, मग दबावानं माघार क्या घ्यायला लावताय? एकनाथ शिंदे स्वप्नात सुद्धा बॅगा बघतात, त्याचा परिणाम आहे. आम्ही फाटके लोक आहोत, आम्ही नोकरी करतो, नोकरदार वर्ग आहे आम्ही सगळे. बाळासाहेबांनी उभा केलेला. आम्ही कधी मंत्री झालो नाही, आम्ही कधी ठेकेदार झालो नाही. आमच्याकडे कधी ठेकेदार पाहिलेत का तुम्ही? त्याच्यामुळे एकनाथ शिंदे बरोबर बोलत आहे. आम्ही त्यांच्या बॅगा मोजत होतो. ते काल फिरत होते ना 2 दिवस. नावं घेऊ शकतो कोण कोण बॅगा कोण फिरत होतो, त्यांना माहिती आहे.
चलिए कांग्रेस जनता पार्टी जो है आज आंदोलन कर रही है शांतिपूर्वक, आप इससे क्या कहते हैं? देखिए, ये शांतिपूर्वक आंदोलन अगर हो रहा है जंतर मंतर पे, खास करके युवाओं का, नीट पेपर लीक और भी समस्या है युवाओं की, और उसको कोई एक युवा लीड कर रहा है और उनके नेतृत्व में सरकार के खिलाफ आक्रोश हम देख सकते हैं, तो उनका स्वागत होना चाहिए। इस देश में लोकतंत्र है, इस देश में अब सबको फ्रीडम है। सरकार ये आंदोलन दबाने की कोशिश भी कर रही है, जिस तरह से पुलिस फोर्स लाकर रखा है और जहाँ जहाँ से युवा आने की संभावना है वहाँ भी रास्ते रोक लिए हैं, चाहे रेलवे है चाहे एयरपोर्ट है। मैं सुबह से जानकारी ले रहा हूँ। सरकार क्यों डर रही है कॉकरोच से? कॉकरोच को तो मान्यता दी आपके चीफ जस्टिस ऑफ इंडिया सूर्यकांत जी ने। कॉकरोच जनता पार्टी के असली संस्थापक तो चीफ जस्टिस ऑफ इंडिया सूर्यकांत है। उनको भारत रत्न मिलना चाहिए। युवाओं को उसने जगाया है, उठाया है, लड़ने के लिए प्रेरित किया है। ऐसे चीफ जस्टिस ऑफ इंडिया को आपने उनका गौरव करना चाहिए। सर, जीडीपी 7.7 पे बढ़ चुका है, क्या ये जमीन हकीकत है आपको लगता है? नहीं, ये बोगस है सर, आंकड़े बोगस है। चलिए, थैंक यू वेरी मच।